लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांनाही अडकवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न, अनिल देशमुखांचा आणखीन एक खळबळजनक आरोप। ॲफिडेव्हिटवर सह्या करण्यासाठी फडणवीसांनी पाठवलेला व्यक्ती समित कदम, फोटो दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप, तर देशमुखांचं डोकं फिरलं, कदमांचा हल्लाबोल। अदानी आणि अंबानींचं नाव घेतल्यानं लोकसभेत गदारोळ, अध्यक्षांच्या मनाईनंतर राहुल गांधींकडून A1 A2 उल्लेख करत भाजपला टोला। मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार। पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही, पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र, तर उपमुख्यमंत्री पुण्यात नसताना धरण वाहतंय, अजित पवारांनाही टोला। अजित पवारांच्या 41 आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची यापुढे एकत्र सुनावणी, पुढची सुनावणी आता 3 सप्टेंबरला। आणि जुन्या नव्या पेन्शनवर सुबोधकुमार समितीचा मध्यम मार्ग, शिफारशी राज्य सरकारकडे सादर, पेन्शनसाठी वर्षाला 3,500 कोटी रुपये खर्च येणार, सूत्रांची माहिती।